वित्त आयोग. तुम्हाला माहिती आहे का, भारतात केंद्र आणि राज्यांमध्ये पैशांचे वाटप कोण ठरवतो? तो म्हणजे वित्त आयोग, एक महत्त्वाची संवैधानिक संस्था. भारताच्या संविधानातील अनुच्छेद 280 नुसार वित्त आयोग स्थापन केला जातो. राष्ट्रपती दर 5 वर्षांनी याची नियुक्ती करतात. यामध्ये एक अध्यक्ष आणि 4 सदस्य असतात. आणि आज आपण जाणून घेऊया वित्त आयोगाबद्दल संपूर्ण माहिती. वित्त आयोग हा भारतातील एक महत्त्वाचा संवैधानिक संस्थान आहे, जो केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील आर्थिक संबंध संतुलित ठेवतो. वित्त आयोग म्हणजे काय? भारताच्या संविधानातील अनुच्छेद 280 अंतर्गत वित्त आयोगाची स्थापना होती. हा आयोग दर 5 वर्षांनी भारताचे राष्ट्रपती नियुक्त करतात. याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे केंद्र आणि राज्यांमध्ये कर उत्पन्नाचे योग्य वाटप करणे. वित्त आयोगाची रचना. वित्त आयोगामध्ये एक अध्यक्ष, 4 सदस्य असतात. सर्व सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. वित्त आयोगाची प्रमुख कार्ये: करांचे वाटप. केंद्र सरकारने गोळा केलेल्या करांपैकी किती हिस्सा राज्यांना द्यायचा हे ठरवणे. 2. अनुदान. राज्यांना आर्थिक मदत कशी द्यायची याबाबत सूचना देणे. 3. स्थानिक स्वराज्य संस्था. पंचायत व महानगरपालिकांना निधी कसा मिळावा यासाठी शिफारसी करणे. 4. आर्थिक समतोल. राज्यांमध्ये असलेली आर्थिक असमानता कमी करण्यासाठी उपाय सुचवणे. 5. इतर सल्लागार काम. वित्तीय व्यवस्थापन, कर्ज, विकास, आपत्ती निधी यावर सल्ला देणे. वित्त आयोगाचा कार्यकाल साधारणतः 5 वर्षांचा कालावधी, पण राष्ट्रपती आवश्यक असल्यास बदल करू शकतात. वित्त आयोगाची उद्दिष्टे: केंद्र राज्य आर्थिक संबंध मजबूत करणे, सर्व राज्यांचा समतोल विकास, आर्थिक असमानता कमी करणे, सहकारी संघराज्यवाद वाढवणे. सध्याचा वित्त आयोग 16वा वित्त आयोग 2023 मध्ये स्थापन. अध्यक्ष अरविंद पनगडिया. हा आयोग 2026 ते 2031 या कालावधीसाठी शिफारसी करतो. वित्त आयोगाचे महत्त्व: देशाच्या आर्थिक धोरणात महत्त्वाची भूमिका, राज्यांना निधी वाटप करून विकासाला गती, केंद्र आणि राज्य यांच्यातील तणाव कमी करतो. वित्त आयोग म्हणजे पैशाचे वाटप करणारा सल्लागार, जो केंद्र आणि राज्यांमध्ये न्याय, आर्थिक संतुलन ठेवतो.